नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज आपण बघूया फॉरेन इन्व्हेस्टर्सची तर विक्रीच आहे आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे. फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री 2605 कोटींची आहे, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी 2432 कोटीची आहे. क्रूड पुन्हा 82.37च्या लेवलला गेला आहे. पण एकच गोष्ट लक्षात येते, काल निफ्टीची एक्सपायरी होते, तर रोल ओव्हर जे झालेत निफ्टीचे ते 70% झालेत आणि बँक निफ्टीचे तर रोल ओव्हर 61% झालेत फक्त. आणि लॉंग पोझिशन फॉरेन इन्व्हेस्टर्सची गेल्या एक्सपायरीपेक्षा खूप कमी आहे. आता 62,000 कॉन्ट्रॅक्ट्स एवढी लॉंग पोझिशन आहे. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात येते की नॅसडॅक पडलंय काल, कारण त्यांच्याकडे रिझल्ट्स काही फारसे चांगले येत नाही आहेत. फोर्ड 28% पडलाय. EVला मागणी कमी झाली आहे. लुलुलेमन हा 9% शेअर पडलाय आणि त्यांचा GDP 2.8%. पण एकंदरीत जेवढं मार्केट वाढलंय त्या मानाने रिझल्ट्स येत नाही आहेत, कारण मार्केट वाढल्यानंतर माणसाच्या अपेक्षा वाढतात की एवढा शेअर वाढलाय तर परफॉर्मन्स कसा आहे पाहूया. ज्या कंपन्या चांगला गायडन्स देत आहेत त्यांचे शेअर वाढत आहेत, कारण रिझल्ट हा सुद्धा पूर्वी घडून गेलेल्या गोष्टीचा आरसा आहे. पण तो पुढे कशी कंपनी परफॉर्म करेल हे काही सांगत नाही. तर ज्यांची ऑर्डर बुक खूप चांगली आहे, एक्झिक्युशन चांगलं आहे आणि पुढचा गायडन्स ज्या कंपन्या चांगला देत आहेत त्यांचे शेअर वाढत आहेत. बाकीच्या कंपन्यांचे रिझल्ट चांगला येऊनही शेअर वाढत नाही आहेत. पुष्कळांना ही फार मोठी शंका आहे की रिझल्ट चांगला आला तरी पण शेअर वाढला नाही, कारण रिझल्ट चांगला आला ते पूर्वी घडून गेलं, त्याचा शेअर वाढलाच आहे, त्यामुळे त्याचा परिणाम शेअरवर दिसतोय. पण आता आपल्यासमोर पुढचं पान काय वाढवून ठेवलंय? कोणीही नेहमी गुंतवणूक किंवा 4-6 महिन्यासाठी ट्रेड जो करतो तो पुढील काळासाठी असतो. मग पुढच्या क्वार्टरमध्ये, त्याच्या पुढच्या क्वार्टरमध्ये कंपनीने जर काही गायडन्स चांगला दिला तर लोक शॉर्ट टर्म, मीडियम टर्म शेअर विकत घ्यायला तयार असतात. हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. टेक महिंद्राचा जर रिझल्ट पाहिला तर त्याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की त्यांनी नवीन डील जे केले ते $534 मिलियन चे केलेत. 3 क्वार्टरमध्ये सर्वात जास्त त्यांची डील्स झाली आहेत. DLFचं प्रॉफिट वाढलंय 22.5%, पण रेव्हेन्यू कमी झालाय, मार्जिन कमी झालाय. नवीन बुकिंग जे झालंय ते 6,404 कोटींचं आणि YOY 214% हे बुकिंग वाढलंय. रेंटल 10% वाढलंय 1,553 कोटी आणि त्यांचं कर्ज आहे 57 कोटींचं. युनायटेड ब्रिव्हरीज यांचा फायदा 27.5% वाढला आहे
तो 173.8 कोटी झाला आहे. रेव्हेन्यू 8.8% वाढला आहे. मार्जिन 11.5% आहे, ते सुद्धा वाढलं आहे. व्हॉल्यूम ग्रोथ 5% आहे. शोभामध्ये ब्लॉक डील व्हायचे. अनामुंडी म्हणजेच गोदरेज फॅमिलीकडे 9.9% स्टेक आहे. त्यापैकी ते 5% स्टेक विकणार आहेत. $100 मिलियन मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शोभाचा शेअर आज मंदीत राहील आणि मग ब्लॉक डीलमध्ये कुणी खरेदी केली आहे हे समजल्यानंतर कदाचित सोमवारी ते जीत जाईल. आणि याच्यासाठी लॉक इन पिरियड सुद्धा आहे. MGLचा फायदा वाढलाय आणि तो फायदा 284.5 कोटी एवढा झाला. रेव्हेन्यू 1589 कोटी आणि मार्जिन 26.3% मार्जिन सुद्धा वाढलाय. प्राज इंडस्ट्रीचा रेव्हेन्यू कमी झालाय पण प्रॉफिट वाढलाय 44% आणि मार्जिन सुद्धा वाढलाय 13.1%. पूर्वीचं होतं 10.2%. रामकोचं कर्ज आहे 4,975 कोटी. रामकोचा व्हॉल्यूम कमी झालाय 4.36 मेट्रिक टन. प्रॉफिट कमी झालाय, रेव्हेन्यू वाढलाय. VSTचा रिझल्ट चांगला आला नाही आहे पण ते एका शेअरला 10 शेअर बोनस देणार आहेत. 30 ऑगस्ट ही त्याची रेकॉर्ड डेट आहे. RBLचं काल ब्लॉक डील झालं. या ब्लॉक डीलमध्ये मॉर्गन स्टॅनलीनी 1,25,00,000 एवढे शेअर घेतले. त्यासाठी त्यांनी 285.12 कोटी गुंतवले. सोसायटी जनरलनी 70 लाख शेअर खरेदी केले. 161.74 कोटी खर्च केले. त्यामुळे RBLचा शेअर जो ब्लॉक डीलमधून ज्यांनी खरेदी केले त्यामध्ये चांगल्या लोकांच्या हातात पडला म्हणून आज RBLचा शेअर वाढू शकतो. SJVN दार्झो LVI पंप स्टोरेज प्रोजेक्टसाठी मिझोराम सरकारकडून त्यांना लेटर ऑफ इंटेंट मिळालं. एम्फसिस MPHASIS त्यांचं मार्जिन 18.7% वरनं 18.1%. मार्जिन कमी झालाय. प्रॉफिट वाढलाय 393 वरून 404 कोटी. रेव्हेन्यू वाढलाय 3,412 वरून 3,422 कोटी. कॉन्स्टंट करन्सी ग्रोथ मात्र कमी झाली आहे 0.3 वरून 0.2. त्यामुळं आज मार्केट रिझल्टला रिॲक्ट करेल आणि एकंदरीतच सुरुवातीला मार्केट 100-150 पॉईंट वरती राहण्याची शक्यता आहे पण त्यानंतर व्होलटाईल
सेशन राहील. आज फक्त पॅरिस ऑलिम्पिक्स सुरू होत आहेत आणि त्यांची जी ऑलिम्पिक्सची परेड असते ती परेड जवळजवळ 4 तास चालणार आहे आणि ही बोटीतून सर्वात पहिल्यांदा ही परेड होती आहे आणि अख्खं पॅरिस त्यामधून दाखवलं जाणार आहे. तर यामध्ये खरं तर इंडिगो, ज्युबिलंट फूड या सगळ्या आणि युनायटेड स्पिरिट्स अशा सगळ्या कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे. मनकाइंड फार्मा यांनी भारत सिरमचं ॲक्विजिशन करणारे 100% आणि 13,630 कोटींना हे ॲक्विजिशन केलं जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स मार्ट हे नवीन स्टोअर, मल्टी ब्रँड स्टोअर तेलंगणामध्ये उघडणार आहेत. इंडस टॉवर 30 जुलै रोजी बायबॅक जाहीर करणार आहे. मी 10 आणि 11 ऑगस्टला कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे. ज्याला कोणाला चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर चौकशी करू शकता. आज कोणते शेअर तेजीत मंदीत राहू शकतात याच्यामध्ये तुम्ही वॉच लिस्ट ठेवा. कोणाचा रिझल्ट कसा आहे, कोणाला ऑर्डर मिळाली आहे, काय झालं आहे, सगळ्या बातम्या आणि त्याप्रमाणे आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे ते जर शेअर रिॲक्ट करत असतील तरच ट्रेड घ्या. पण बाकीचं वातावरण सुद्धा बघा, कारण मार्केट खूप वाढलेलं आहे. 250 ते 300 रुपयाचे शेअर 3-3 हजार 4-4 हजार रुपयावर ट्रेड करतायत. मग समजा आत्ता विकत घेतलं तर त्याचा भाव पुन्हा दिसेल का अशी शंका लोकांना येते आहे. कारण मंदीमध्ये धाड शेअर पडू लागल्यानंतर काहीच समजेनासं होतं आणि ढिगभर लॉस होतो. प्रत्येक ठिकाणी ही स्थिती आहे. डिफेन्सचे शेअर तसेच, रेल्वेचे शेअर तसेच, रिन्युएबलचे तसेच. म्हणजे 250-300 माझगाव डॉक वगैरेचा भावही 250 रुपये होता आणि तिथून शेअर 4-4 हजार रुपयाला गेले आहे. मग तेवढा परफॉर्मन्स ते शेअर पुढे दाखवू शकतील का? कारण म्युच्युअल फंडांना काही कालावधीसाठी पैसा गुंतवायचा असतो. त्या दृष्टीने मार्केटकडे बघा. तेजीमध्ये युनायटेड ब्रुवरीज, ज्युपिटर वॅगन, गो डिजिट, महानगर गॅस, इंडस टॉवर, टाटा पॉवर, टॅक्समॅको रेल यांनी जिंदाल रेल इन्फ्रा हे 650 कोटीला ॲक्विजिशन करणार आहे. टॅक्समॅको रेल जिंदाल रेल इन्फ्रा घेणार आहे 615 कोटीला. BL कश्यप, AU स्मॉल फायनान्स बँक, झायडस लाईफ सायन्स, RBL, गुजरात अंबुजा एक्सपोर्ट, युनायटेड स्पिरिट्स, HPCL, BPCL, व्हीनस पाईप, रेडिको खेतान, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट, मनकाइंड फार्मा, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट, मनकाइंड फार्मा, मोतीलाल ओसवाल, SJVN, प्राज इंडस्ट्री,
महानगर गॅस, विंध्या टेली, जॅक्सन पाल फार्मा, ICICI प्रू, केफिन, वेदांता आणि मंदीमध्ये सायंट, लॉरेस लॅब, शोभा, NMDC आणि रामको सिमेंट आणि मेटल शेअर काल मंदीतच होते. आज मंदीत राहण्याची शक्यता आहे. वेदांता फक्त आज डिव्हिडंडसाठी वेदांताची बैठक आहे. बघूया काय काय होतं आहे. नमस्ते.